आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतींना भावपूर्ण वंदन करतो। यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं मागील 30 वर्षांपासून अधिक काळापासून यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराचं वितरण सोहळ्याचं आयोजित केलं जातं। यशवंतराव चव्हाणांना अपेक्षित असलेला आधुनिक महाराष्ट्र घडवण्यासाठी जी मोलाची भूमिका तरुणाई बजावत असते, साधारणतः 18 ते 40 वयोगटातली, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचं पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं जातं। 1984 साली आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर 1985 साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली। त्यानंतर साधारणतः 90च्या काळामध्ये 88 ते 90च्या काळामध्ये चव्हाण प्रतिष्ठानचे वेगवेगळे विभाग स्थापन झाले की ज्यांनी वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये काम करणं अपेक्षित होतं, ज्यामध्ये युवा विभाग होता, त्याचं आधीचं नाव नवमहाराष्ट्र युवा अभियान होतं। महिला विभाग होता, ज्याचं नाव महाराष्ट्र महिला व्यासपीठ होतं। कृषी विभाग होता, त्याचं नाव कृषी आणि सहकार व्यासपीठ होतं। आता ती नावं थेट त्या घटकांशी आधारित नावांवरून ओळखली जातात। तर साधारणतः दिलीप वळसे पाटील जे मंत्री होते त्यांनी सर्वप्रथम या युवा विभागाची जी जबाबदारी होती ती सांभाळलेली होती। त्यानंतर प्रेमानंद रुपवते यांच्याकडे अनेक वर्षे या युवा विभागाची जबाबदारी होती। दत्ता बाळसराफ नंतर यांनी ही जबाबदारी सांभाळली। त्यानंतर नाशिकचेच आमचे सहकारी विश्वास ठाकूर यांनी बरेच वर्ष या सगळ्या पुरस्काराची जबाबदारी, युवा विभागाची जबाबदारी सांभाळलेली होती। आणि नंतर माझ्यापर्यंतचा हा प्रवास, मी निलेश राऊत, आमचा हा चालू राहिला। आता आमची पुढची पिढी, आमची पुढची टीम, संतोष मेकाळे असेल, रणजित बायस असेल, अतुल तांडेल असेल किंवा आमचं भूषण असेल, बरीच मंडळी महाराष्ट्रातली, आता सिद्धी आमची असेल, हे या युवा विभागाचे जे कामं आहेत, युथ व्हर्टिकलचे जे कामं आहेत, ते सर्वसामान्य युथ डेव्हलपमेंटसाठी महाराष्ट्रातल्या पुढे घेऊन जात आहेत। आणि त्या शृंखलेतला हा फार महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण असा राज्यस्तरीय युवा पुरस्कार चव्हाण सेंटरच्या वतीनं दिला जातो आणि आज त्याचं वितरण नाशिकमध्ये होत आहे। मी तमाम सगळ्या युवा पुरस्कारार्थींचं मनापासून अभिनंदन करतो। आपण जोरात एकदा टाळ्या वाजवून यांचं कौतुक करूयात। सर्वप्रथम सामाजिक क्षेत्राशी निगडीतच पुरस्कार चव्हाण सेंटरच्या वतीनं दिले जायचे। नंतर त्याच्यात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब चव्हाण सेंटरचे अध्यक्ष, त्यांच्या सूचनेनुसार आम्ही क्रीडा विषय हा ऍड केला आणि मागच्या 5 ते 6 वर्षांपासून आमच्या ज्या कार्याध्यक्ष आहेत चव्हाण सेंटरच्या आणि आमच्या मार्गदर्शक माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि यांच्या महत्त्वपूर्ण सूचनेनुसार आम्ही जवळपास 6 ते 7 विषयांमध्ये आता हा पुरस्कार देतो आणि खूप अतिशय उत्तम दर्जाचं ज्यांनी काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभं केलंय, सकारात्मक पातळीवर रचनात्मक काम की जे या इथल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी पोषक राहील, अशा पद्धतीने जे काम करणारे तरुण तरुणी आहेत त्यांना गौरवण्याचं काम, त्यांच्या कामाला अजून त्यांचं काम आज सोशल मीडियाच्या माध्यमातून, बाकी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेलं आहेच, पण ते अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूने आणि त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची शाबासकी मिळण्याच्या हेतूने आम्ही ह्या पुरस्काराचं आयोजन करतो। यामध्ये उद्योजकता युवा पुरस्कार आपण नव्याने सुरू केला आहे। रंगमंचीय कलाविष्कार म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स हे नवं दालन युवा पुरस्कारामध्ये आम्ही खुलं केलं आणि या रंगमंचीय कलाविष्कारामध्ये 4 भागांमध्ये हे पुरस्कार दिले जातात। त्याच्यामध्ये नाट्य क्षेत्रामधून एका युवाला पुरस्कार दिला जातो, वाद्यांमधनं एकाला दिला जातो, नृत्य म्हणजे शास्त्रीय नृत्य किंवा शास्त्रीय संगीत यामधनं एकाला दिला जातो आणि लोककलेतनं पुरस्कार दिले जातात। आता आपल्या 2 गुणी मंडळींनी ज्यांचं कवरावं तेवढं कौतुक कमी आहे आणि ज्याच्या दिमडीच्या थापेनं अख्खं सभागृह दणाणून गेलं होतं, असा पृथ्वीराज माळी, याच्यासाठी देखील एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात। अतिशय सुंदर असं पृथ्वीराजने सांगलीहून पृथ्वीराज आलाय। तुझं वय किती असेल पृथ्वीराज? फक्त एकदा उभं राहतो, फक्त 22 वर्षांचा हा तरुण मुलगा आणि लोककलेमधलं आपलं भविष्य कसं आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही। त्याचबरोबर आपली भगिनी या ठिकाणी वैष्णवी ढोरे ही पुणे जिल्ह्यातली मुळशी तालुक्यातली आहे आणि वैष्णवीसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या। खरं तर हल्ली विचारांना कशातच बांधणं फार अवघड झालंय आणि त्यातल्या त्यात ते विचार प्रागतिक असतील, ते विचार पुरोगामी असतील, ते विचार काळाच्या पुढचे असतील, तर त्याला
आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं हे आताच्या काळात मोठं जटिल झालंय आणि त्या सगळ्या काळाचा सामना करत वैष्णवीने सावित्रीबाईंचे विचार, अहिल्याबाईंचे विचार, त्याचबरोबर या सगळ्या ज्या आपल्या रणरागिणी महाराष्ट्राच्या होऊन गेल्या त्यांचे विचार हे शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवतीये, तर ही फारच अभिमानाची गोष्ट आहे. या दोघांचे मी या ठिकाणी नाव जाणीवपूर्वक याच्यासाठी घेतलं कारण की त्यांचं कला सादरीकरण नुकतंच आपण आत्ता या ठिकाणी बघितलंय. अतिशय उत्तम कला सादरीकरण त्यांनी केलं. त्याचबरोबर पुढचे जे पुरस्कार असतात ते सामाजिक पुरस्कार, की जे सामाजिक पुरस्कार दरवर्षी मागच्या 30 वर्षांपासून दिले जातात आणि आदरणीय नितीन ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्हा केंद्राचे अध्यक्ष. मी ठाकरे सरांना सांगू इच्छितो की 30 वर्ष जरी देत असले हे पुरस्कार तरी साहेबांची आणि ताईंची सूचना होती की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात याचं वितरण झालं पाहिजे, म्हणजे त्या भागातल्या मुलामुलींना पण या मुलींकडनं प्रेरणा मिळतील. 2006 साली शेवटचा सोहळा हा नाशिकला संपन्न झालेला होता आणि त्यावेळेला आमची नंतर सहकारी राहिलेली आणि कोविडमध्ये जिथं दुःखद निधन झालं ती अनिता पगारे हिला त्यावेळेचा पुरस्कार देण्यात आला होता आणि विश्वास ठाकूर यांना पुरस्कार देण्यात आला होता. 2006 नंतर आज 2026 मध्ये बरोबर 20 वर्षांनी नाशिकमध्ये हा पुरस्कार सोहळा घडून येण्याचा योग घडून येतो. याचं एकमेव कारण ॲडव्होकेट नितीन ठाकरे सर. मी सरांना मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मराठा विद्या प्रसारक मंडळाची सर्व टीम ज्यांनी खूप चांगलं सहकार्य या सगळ्या पुरस्कार आयोजनामध्ये केलं आणि वर्षभर जे चव्हाण सेंटरचे विविध उपक्रम या ठिकाणी नाशिक नगरीत सुरू असतात, मग ते युवा विभागाचे असतील, शिक्षण विभागाचे असतील, आमच्या आरोग्य विभागाचे असतील, महिला विभागाचे असतील, आदिवासी विभागाचे असतील, त्याला सक्रिय पाठिंबा हा सातत्याने माननीय नितीन ठाकरे सरांनी त्यांच्या सगळ्या कार्यकारिणींकडनं आम्हाला मिळत असतो. क्रीडा पुरस्कार देखील आपण दरवर्षी देत असतो. क्रीडा पुरस्कारांचं वितरण देखील आज या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर पत्रकारिता पुरस्कार आपण सुरू केलेले होते, त्याचं देखील या ठिकाणी वितरण आज होणार आहे. युवा उद्योजक पुरस्कार या ठिकाणी संपन्न होईल आज त्याचं वितरण. युवा इनोव्हेटर पुरस्कार म्हणजे नाविन्यता, उद्योजकता आणि नाविन्यतेमध्ये बऱ्याच वेळेला थोडी गल्लत होते कारण की नाविन्यतेतून इनोव्हेशन करून जे स्वतःचं एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा स्टार्टअप्समध्ये म्हणा जे एक बिझनेस मॉडेल उभं करतात, तर बऱ्याच वेळेला वेगळ्या संघर्षातून उद्योग उभा केलेले, परंपरागत उद्योग उभा केलेले देखील काही तरुण मुलं मुली असतात आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने उद्योग उभा केलेले किंवा नवीन स्टार्टअप उभं केलेले पण काही मंडळी असतात. तर मग नेमकं दोघांपैकी कोणाला निवडायचं असा जेव्हा प्रश्न आमच्या निवड समितीसमोर उभा राहिला त्यावेळेला सर्वांनी मिळून निर्णय घेतला की इनोव्हेशन ज्यांच्या बिझनेसमध्ये ज्यांच्या एकूण एंटरप्रेन्योरशिपमध्ये केलेलं आहे त्यांच्यासाठी एक वेगळा गट, त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं आणि ज्यांनी परंपरागत पद्धतीने उद्योग उभे करून मात्र संघर्षातून किंवा शून्यातून ज्यांनी स्वतःचं विश्व उभं केलं अशा देखील तरुण तरुणींचा गौरव या उद्योजकता पुरस्कारामध्ये व्हायला हवा म्हणून युवा उद्योजक पुरस्कार आपण देतोय. पत्रकारिता पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर वेगळी वाट ज्यांनी आपल्या पत्रकारितेतनं चोखाळली. आता सोशल मीडियाचं जग आहे, आपल्या प्रत्येकाच्या हातात फोन आहे. आज प्रत्येक जण पत्रकार आहे अशी परिस्थिती आहे कारण प्रत्येकाच्या फोनमध्ये कॅमेरा आहे, माईक आहे आणि आपण आज सोशल मीडियावरती बघत असतो की बऱ्याच वेळेला बऱ्याच बातम्या ह्या न्यूज चॅनलवरती यायच्या आधी ते सोशल मीडियावरती आलेल्या असतात. तर त्यामुळं जे स्वरूप एकूण बदललेलं आहे पत्रकारितेचं, तर ज्या पत्रकारिता पुरस्काराच्या माध्यमातून त्या मुलामुलींची देखील ओळख आपल्या सर्व मुलांपर्यंत मुलींपर्यंत व्हावी तो यातला उद्देश आहे. आणि सामाजिक पुरस्कार हा मूळ गाभा या सगळ्या पुरस्काराचा आहे आणि मला विशेष कौतुक इथं या दोन्ही मुलांचं यावेळेच्या माझ्या सहकार म्हणजे युवक मित्रमैत्रिणींचं करावं असं वाटतं की ज्यांना यावेळेसचे सामाजिक पुरस्कार मिळालेले आहेत. एकतर दीक्षा आहे इथं, दीक्षा दिंडे जिला सामाजिक पुरस्कार मिळालेला आहे. दीक्षाला बऱ्याच जणांनी यापूर्वी दीक्षाचे पॉडकास्ट बघितले असतील किंवा युट्यूबवरती तिचे इंटरव्ह्यू ऐकले असतील. दीक्षा मागच्या 6 महिन्यांपासून का 1 वर्षापासून महाराष्ट्रभर तू फिरतीये. मागच्या वर्षीपासून ती संपूर्ण महाराष्ट्रात फिरतीये आणि तिच्या पद्धतीने ती ज्या क्षेत्रामध्ये काम करते ते आपण एव्ही मध्ये बघूच, मी काय आता इथं तुम्हाला सांगणार नाही, पण संपूर्ण गावा खेड्यामध्ये जाऊन ती आणि तिचे सहकारी हे अतिशय प्रेरणादायी मुलांसोबत संवाद साधतायत.
शाळा कॉलेजेसमध्ये जात आहेत. आणि दीक्षा, आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे. तू तुझ्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या आरोग्याशी निगडीत संकटावर मात करत आणि त्यातून एक ऊर्जा तरुण पिढीला देत एक वेगळा जागर तू विचारांचा जो मांडलेला आहे. आणि त्याचबरोबर कोकणी रानमाणूस या ठिकाणी प्रसाद गावडे, माझा वैयक्तिक आवडता युट्यूबर, इथं उपस्थित आहे. त्याच्यासाठी देखील एकदम जोरदार आपण टाळ्या वाजवूयात. दीक्षासाठी देखील टाळ्या व्हायला पाहिजे की सोशल मीडियाचा वापर सामाजिक कामासाठी आणि त्यातल्या त्यात आपण ज्या मातीतून येतो त्या मातीतून ती माती जिवंत राहण्यासाठी, त्या मातीचं अस्तित्व अबाधित राहण्यासाठी कसा करता येऊ शकतो हे प्रसादने त्याच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि फक्त ते व्हर्च्युअल न ठेवता त्या सगळ्या मांडणीला प्रत्यक्ष आंदोलनाची जोड देत कायम ठेवलोय. प्रसाद आणि दीक्षा, आम्ही सगळेच जण कायम तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहोत. परत एकदा मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. इथं उपस्थित सर्व पुरस्कारार्थींचे नातेवाईक, त्याचबरोबर पुरस्कार्थी, त्याचबरोबर इथं आलेले विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार यांचे देखील सगळ्यांचे स्वागत करतो. आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या या सगळ्याच युवाविषयक उपक्रमांना आपण असाच पाठिंबा देत राहावा अशी कामना करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद.